तर आज आपण करणार आहोत मस्तपैकी साबुदाणा पापड. तर त्याच्यासाठी मी इथं अर्धा किलो साबुदाणा रात्रभर भिजत घातला होता आणि बघू शकता छान असा मऊ लुसलुशीत छान असा भिजून झालेला आहे. हाताने लगेच फुटतो एवढा आपल्याला साबुदाणा भिजून घ्यायचा आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला साबुदाणा मोजून घ्यायचा आहे. साबुदाणा किती वाट्या आहेत तेवढा आपल्याला पहिल्यांदा मोजून घ्यायचा आहे. तर मी आता 2 वाट्या काढल्यात. तर आता ही आहे तिसरी वाटी आणि ही आहे चौथी वाटी. तर इथं 4 वाट्या साबुदाणा आपला भिजून झालेला आहे. तर आता तेवढंच पाणी आपल्याला टाकायचं आहे. तर इथं बघू शकता मी 3 वाट्या 4, तर त्याच्यात डबल पाणी आपल्याला टाकायचं आहे. 4 वाटी साबुदाणा तर त्याला आपल्याला डबल पाणी टाकायचं आहे. म्हणजेच 8 वाटी साबुदाण्याला मी 4 वाटी साबुदाण्याला 8 वाटी पाणी टाकणार आहे. तर इथं मी 8 वाटी पाणी टाकलेलं आहे. ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला त्याच वाटीने आपल्याला पाणी टाकायचं आहे. फक्त त्याच्या डबल टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये 1 चमचे जिरे टाकलेले आणि जिरे टाकून घेतल्यानंतर तसंच मी इथं मिरची वाटून घेतली आहे. थोडीशी जिरे टाकून मिरची अशी बारीक वाटून घेतली आहे जाड-जाड. तर ते मिरची वाटलेली पण आपल्याला या पाण्यात टाकून घ्यायचं आहे आणि तसंच चवीनुसार ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं उकळी फुटली किंवा गरम झालं की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये आपला भिजवलेला साबुदाणा घालून छान असं 1-5 मिनटं हलवत राहायचं आहे. साबुदाणा लगेच पाणी ओढतो आणि साबुदाणा लगेच शिजतो, म्हणून जास्त वेळ काही लागत नाही. तर 5 मिनटं छान असं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि 2 मिनटं आपण झाकून ठेवूया. तर बघू शकता एक 5-7 मिनटानंतर छान असं साबुदाण्याने पाणी वडलेलं आहे आणि आपला साबुदाणा पण मस्त असा शिजला आहे. तर बघू शकता छान असं थोडा-थोडा ट्रान्सपरंट झालेला आहे. तर आता हे थोडंसं अजून पातळ वाटत आहे, म्हणून आपल्याला असंच हलवत राहायचं एक 10 मिनटं. 10 मिनटं हलवत राहून थोडंसं ते घट्ट होईल एवढं आपल्याला परत ते शिजवून घ्यायचं आहे. तर आता हे असंच आपल्याला मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून साबुदाणा खाली लागणार. तर बघू शकता साबुदाणा आपला बरोबर परफेक्ट शिजलेला आहे. तर मी 2 वाट्यांमध्ये किंवा 2 पातेल्यांमध्ये असं मी साईडला काढून घेतले, कारण की त्याच्यामध्ये मला कलर मिक्स करायचा आहे. म्हणून एका ह्याच्यामध्ये खायचा हिरवा रंग आणि एका ह्याच्यामध्ये ऑरेंज रंग मग मी मिक्स केला आहे आणि ते छान असं मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे जेणेकरून छान असे कलरफुल आपले पापड तयार होतील. आणि एका ह्याच्यामध्ये आपण जसं शिजवलं आहे तसंच पांढरं पांढरं ठेवून द्यायचं आहे आपल्याला. तर इथं आपले 3 कलर तयार होणार आहेत, ऑरेंज, ग्रीन आणि व्हाईट. तर छान असे 3 कलर आपले तयार झालेले आहेत. तर आता आपल्याला लगेच पापड टाकून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथं मी प्लॅस्टिकचं हातरलं आहे. तर प्लॅस्टिकवरतीच आपल्याला पापड टाकून घ्यायचे आहेत. तर मी ह्याच्यावरती पापड असे टाकून घेते. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही. आपल्याला एक-एकच पळी टाकून छान असे पापड हे टाकून घ्यायचे. तर आता हे एक उन्हामध्ये आपल्याला सुकून द्यायचं आहे 2 दिवस कडक उन्हात. तर उन्हात सुकवल्यानंतर बघू शकता छान असे आपले पापड सुकलेले आहेत. मस्तपैकी एकदम कडक असे कडक उन्हात पापड आपले तर छान असे कडक उन्हात हे पापड आपले एकदम कडक असे सुकून झालेत परफेक्ट असे. तर आता आपण हे तळून बघूया कसे झाले आहेत. तर बघू शकता छान असे कलरफुल सुद्धा आपले पापड दिसत आहे. तर आता आपण हे तळून घेऊया. तर बघू शकता मी इथं कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता तेलामध्ये आपल्याला पापड टाकून छान असे तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता तेलात टाकल्या टाकल्या आपले पापड मस्तपैकी फुलत आहे. म्हणजेच की आपले पापड मस्तपैकी बिना सोड्याचे सोडा न टाकता छान असे फुललेले आहेत.
तर बघू शकता छान असे आपले पापड तळून झालेत आणि बघू शकता छान असे आता ह्या पापडाचा क्रंची आवाज असा येईल मस्तपैकी. तर जर तुम्हाला हे पापड आवडले असतील तर नक्कीच तुम्ही रेसिपी घरी ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.